नमस्कार मित्रांनो आज आलो आम्ही कर्नाटकमध्ये गोल घुमट पाहण्यासाठी। विजय सर, काय रे भाई, प्रमोद सर, योगेश सर, योगेश जी सॉरी। तर या तुम्हाला दाखवतो, चला मित्रांनो बघूया। मित्रांनो ऑनलाईन तिकीट केलं तर 20 रुपये आणि कॅश दिले तर 25 रुपये। तर लक्षात ठेवा, तुम्ही ऑनलाईनच करा। कॅशियर आमचे स्पॉन्सर मोठे कोट्याधीश। गोल घुमट तिन्ही शब्दात लिहिले ना, हिस्ट्री। ओके, झाड पण किती भारी आहेत झोपायला। हा, शाळेची सर आले इथं। असं आहे, त्याला म्हणतात गोल घुमट। आदिलशहाच्या काळामध्ये इथं गाईड भेटतं भाऊकडं। आदिलशहाच्या काळामध्ये बांधलेले, कर्नाटकमध्ये विजापूर। मित्रांनो कर्नाटकमध्ये विजापूर शहरामध्ये मोडतं ना। ओके, तर तुम्ही येऊ शकता, कारण खूप जुना पुराणा इतिहास आहे। काही पडकी वाड्यामध्ये वाड आहेत, अवशेष बिगर कॉलमचं बांधलेलं बरं। आणि हे जे आहे ना, कशात बांधलेले बांधकाम बिगर कॉलम बांधकाम आहे ना, ते बिगर कॉलममध्ये बांधलेले आहे। आणि आहे ना, एक नंबर खूप छान आहे। झाडं बघू शकता, एक नंबर खूप। आणि गार्डन असं खूप म्हणजे खूप सुंदर आहे। तर तुम्ही इथं कधी आले तर फोटो काढा ना पाहणार, नक्की या। गोल घुमट पुरातत्व वस्तू संग्रहालय विजापूर ना मिसळ मारा ना आपला भाई। क्वालिटी एक नंबर। हे काय रे असलं, हे काय मित्रांनो, हे लाईटीसाठी असलं वाटते। सौर ऊर्जा असेल, सौर ऊर्जा। तोफा किती मोठे मोठे आहेत रे इथं, लोखंडाची तोफा। तोफा हे बघा, जुन्या काळातले तोफा त्या लोखंडाचे, पूर्ण लोखंडाचे आहेत। वरती काहीतरी मजकूर लिहिलेलं आहे। इथे एक आहे, इथे 4 तोफा। माझा इथे फोटो मार, माझा फोटो मार रे। इथे एक तोफ आहे, इथे एक नाही, एक। किती मोठे तोफे आहेत, म्हणजे त्या काळात कशा प्रकारे नेत असेल, किती वजन असेल याचं। बघूनच विचार करूनच आपल्याला घाम फुटतो। शाळेची सर आली, झालंय। आतमध्ये जायला पण 5 रुपये तिकीट आहे। जे आम्ही तिकीट काढलं होतं 20 रुपयाचं, ते फक्त बाहेरसाठी। आतमध्ये जायला म्युझियम मध्ये 5 रुपये तिकीट आहे एकाला। चला काढूया 5 रुपये तिकीट। सरांना खूप आतुरता झाली बघायची, किती मोठे बघू शकता। असं म्हणतात की 7 आवाज, एकदा आवाज दिला की 7 वेळा आवाज येतो। खरं आहे का? हो खरं आहे ते, खरं आहे ना? जे मुली दिसते ते ना, तिथं जायचे आता सध्या। ओके, तर असं म्हणतात जायला आपल्याला अर्धा तास तरी लागणार आहे। ओके, 7 मजली चढून जायचे का? हो ओके, सहल आली लहानपणाची। अरे भारी, तिथे काय नाही ते कसलं स्ट्रक्चर आहे, खतरनाक। ताजमहल पेक्षा जरा मला भारीच वाटते। तारीख किती रे? खूप म्हणजे खूप खतरनाक आहे। आमच्या सरांना फोटोचा खूप आवड आहे, तर फोटो सर काय फोटोशिवाय हाला ना। पण एक क्वालिटी भाई मला तर खरंच खूप आवडलं। तुम्ही पण या,
बघा, कारण खूप पाहण्यासारखं आहे. हे 7 मजली आहेत, त्यामुळे इथं एक आवाज दिला की 7 वेळा आवाज येतो. हे आय थिंक पाण्यासाठी आहे वाटते. आता इथं पाणी नाहीये. झाडं किती भारी आहेत, गोल. पाहिले वाचते का चाललं पाहुणा पाय भासतील त्याचे टेन्शन आहे. आम्हाला ह्याचं टेन्शन आहे. हे बांधलं कसं आहे, स्ट्रक्चर. पोरं किती मजा घेतात शाळेतली. प्रमोद भाई मित्रांनो, इथं आलं नाही तर चप्पला काढायला लागतात. आम्ही इथं काढली, तर चप्पल घालून आत प्रवेश नाही आहे. बघू शकतो पाहिजे, हे पूर्ण जुन्या काळातले हे दरवाजा आहे. बघू शकता कसं आहे, अंधार, क्वालिटी. दरवाजा बघा लाकडाचा. सही आतमध्ये पूर्ण थंड थंड आहे, गोल. ओ बापरे. ही कबर आहे कोणाच तरी मित्रांनो. हो, प्रमोद शेठ घाबरले. आतमध्ये जायला एंट्री मित्रांनो आहेत ना, तर बघू शकता. दरवाजा बघा किती बारका आहे, ह्यातनं एंट्री असं. हे बॅक साईड आहे मित्रांनो. आता आम्ही 7 मजली चढून जाणार आहे वरती. विजय सर, पहिला नंबर तुमचा. चला पटक्यात चला. पायऱ्या बघू शकता मित्रांनो किती बारके आहेत. मित्रांनो बघू शकता पायऱ्या किती आहेत, बारके आहेत. आणि स्टेट. विजय सर कसं वाटते? एकदम मस्त, एक नंबर. थंड थंड वार, ऊन जाणवत नाही. बघा हिला असं आलं की कोणी कचरा करू नका. आपले ब्लॅक पाटल्या आपण चढायचे, दम लागले की बसायचं. लय मोठे मित्रांनो, खूप भारी आहे, एक नंबर. आत्ताशी का आम्ही पहिला मजला चढलोय. आता असे 7 मजले चढायचे आम्हाला वरती. 7 वेळा आवाज म्हणतो, 7 मजले. सर पहिल्यांदा सगळ्यात वरती गेल्यात, आम्ही मागे. विजय सर, अमोल सर, अमोलजी सॉरी. आता दुसरा मजला आलेलो आहे. दम लागले पुढे गेला. प्रमोद गेला का वरती? दम लागते काय? ओके, तिसरा मजला बाई चालू आता 4थ्या मजल्यावर. तर आमची सगळी माणसं घाबरलेत बाई. दम लागलेला आहे. दम लागलेला आहे. विजय सर कसं वाटतंय? खूपच आहे. पण खूप दम लागलेला आहे. कसं बांधलं असेल? त्यावेळेच्या कारागिरांचं जे कौशल्य ते खरंच खतरनाक. युट्यूबवर जबरदस्त. बघितलेलं होतं ते, आता आम्ही साक्षात बघितलं आहे. चला. तर त्या काळामध्ये दगड कसे आणले असेल एवढे मोठे, कसं बांधलं असेल, नक्षीकाम कसं आहे खतरनाक. खूप म्हणजे खूप जबरदस्त. हे 5वं ना? पूर्ण अंधार आहे, पण गरम काय होत नाही कारण सगळं थंड थंड थंड. भारी आहे बाई, पण क्वालिटी कमी. 90 डिग्री पायऱ्या आहेत, खतरनाक. दमले मित्रांनो. नक्षीकाम कसं केलं असेल, खतरनाक. अजून 2 मजली चढायचं आम्हाला. अजून 2 मजली चढायच्या. आत्ताच दमले सर. विजय चला बसून द्या, दमले. वय झाले ना त्यांचं. चला बघा, असं दरवाजा वरती आले मित्रांनो. कधी आला ना तुम्ही असा कचरा करू नका इथं. जुन्या काळात गोल घुमट. नागाच्या फणासारखं आहे.
व्ह्यू बघा मित्रांनो, वरनं अख्खं विजापूर दिसत असेल. बरं दिसतंय. हे सुद्धा थोडंसं हे व्हायला लागलं आता अलीकडे. जीच व्हायला लागली ना. जवळजवळ आणखी 200-250 फूट खोली माहिती का? गेलं तर विकेटच विकेट मग अर्धे विकेट. आमचे मित्र बघूनच घाबरले. तर आता बघू शकता इथं पोरं किती मस्ती करतात. आवाज येते का? गार्डन. जायचं ना इथे जायचं नसेल अंदर काही नाही. मित्रांनो कसं आहे, ताजमहल सारखं आहे का नाही? पूर्ण व्ह्यू दिसतो मित्रांनो, खूप छान असं आहे. तुम्ही नक्की या. विजय सरांचे पाय खूप भासतात, खूप नाजूक आहेत ना, त्यामुळे ते सावलीतनं फोटो काढतात. मित्रांनो हे असं आहे, जे म्हणतात ना की एकदा आवाज दिला की 7 वेळा आवाज घुमतो, तर ते हे कारण 7 दरवाजे आहेत नाही तर 7 ठिकाणी. हे बघा वरनं असं काय दिसतंय सगळं. बघितलं का मित्रांनो तुम्ही आवाज लाईव्ह मध्ये? तर ह्याच्यामुळे त्याचं नाव पडले. एकदा आवाज दिला की मित्रांनो 7 वेळा आवाज घुमतो. खूप छान आहे, तुम्ही यावर नक्की या. सर्वात मध्ये मित्रांनो एक कबर आहे, इथं मध्ये कबर आहे सर्वात मध्ये, आणि बाकी इकडनं एक एंट्री आहे, इथनं एक एंट्री आहे. खूप प्रसिद्ध आहे विजापूरमध्ये. आणि बाहेर जाण्याचा मार्ग कसं आहे मित्रांनो, इथं आलं तर हे खाली वाकून जायचं ना, तर डोक्याला लागल, डोक्यातनं लाल पाणी निघल. सर डोक्यातनं लाल पाणी निघल. रेन वॉटर नाही. गर्दी काय पुढे इथं जाम झाले ट्रॅफिक. तिकडनं गेलं असतं ना त्या साईडने, पलीकड साईडने. मित्रांनो ही जी समाधी आहे ना मित्रांनो, ती समाधी आहे ना आदिलशहाची समाधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे जे आहे ह्या स्ट्रक्चर बनवण्यासाठी पूर्ण 30 वर्ष लागलेली आहे. तर हा गोल घुमट जवळजवळ 177 फूट एवढा उंच आहे. हा विश्वातील सर्वात मोठा गोल घुमट आहे. व येथे आपण एकदा आवाज मारला की 7 वेळा आवाज हा आपल्याला परत येतो. जगातील हे ना का खूप मोठं आश्चर्य आणि सर्वात जगातला मोठा घुमट म्हणजे हा म्हणून ओळखला जातो. ओके मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.